ब्रह्मदेव भटवाड़ी के मैदान के ऊपर आप लोगों का स्वागत करता हूं। तो फिलहाल मैदान के भीतर अभी जो मैच चल रहा है बाजारपेट कट्टा और वीर साइलिंग कट्टा के बीच में मैच चलेगा। 3 ओवर का मुकाबला रहेगा। टॉस जीता है वीर साइलिंग कट्टा के खिलाड़ियों ने, तो पहले क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया है। तो पहली जोड़ी मैदान के भीतर हाजिर है। बल्लेबाजों का नाम है यहां पर दिखाई देते हुए, स्ट्राइक पर है तुषार सप्पा दिखाई देते हुए, जिन्होंने चौके के मैदान के ऊपर अच्छा खासा प्रदर्शन किया था, वही तुषार सप्पा, जिनको कई सालों से मैं अच्छी प्रतियोगिता में खेलते वक्त देख चुका हूं, जिनके नाम बहुत सारे इनाम है, वही तुषार सप्पा अच्छा हिंदी में कमेंट्री भी करते हैं। तो फिर से एक बार पहली गेंद अच्छी तरह से कट गया, विकेट कीपर के पीछे चली गई गेंद। 2 खिलाड़ी भागते हुए इस गेंद के ऊपर एक ही रन पे संतुष्ट रहना पड़ेगा, बिना कोई नुकसान के ऊपर खेल रहा है बाजारपेट कट्टा। तो गेंदबाजी मोर्चे पर दिखाई देते हुए सतीश लुड़बे दिखाई देते हुए गेंदबाजी मोर्चे पर अपनी तरफ से पहला और टीम की तरफ से पहला ओवर लेके, तो पहली गेंद हो चुकी है, 1 रन मिल चुका है। तो दूसरी गेंद लेकर पहले ओवर की, तो गेंद लेकर अंपायर की बाईं ओर से तेज रफ्तार से बढ़ते हुए फिर से एक बार उठा के खेला है, गेंद के नीचे खिलाड़ी, ये देखो बहुत ही अच्छा काम कर दिया और खिलाड़ी को तमाम कर दिया, सीधे पैवेलियन लौटे, पहला झटका लगता हुआ। तब तक डीजे वाले बाबू अपना गाना भीतर चलता हुआ नए खिलाड़ी का नाम है अक्षय दिखाई देते हुए। तो मेरे साथ कमेंट्री बॉक्स में स्कोर काउंटिंग का काम करे, उनका नाम है समीर राणे, जो अच्छे समालोचक भी है और अच्छा स्कोर काउंटिंग भी करते हैं। आज मेरे साथ है, मेरे साथ रोशन पातड़े भी है, मुंबई से आए हैं यहाँ समालोचन करे। दोनों को मैं धन्यवाद देना चाहता हूं। तो अगली गेंद लेकर तो फिर से एक बार उठा के खेलने का प्रयास था, लेकिन बैट और बॉल का कोई संपर्क नहीं हुआ, सीधी विकेट कीपर के हाथों में चली गई गेंद। इस गेंद के ऊपर कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं होता हुआ। अभी भी छक्के चौकों की बरसात होनी चाहिए। तो पहला और गेंदबाजी मोर्चे पर अगली गेंद लेकर फिर से एक बार स्ट्रेट हिट खेला है, पिल्लर वहां मौजूद है, फील करते थ्रो करते उसके दौरान यह देखना पड़ेगा, बहुत ही करीबी मामला हो सकता है, लेकिन यहां पर भगवान उनका साथ देता हुआ, भगवान उनका साथ नहीं देता हुआ, सीधे पैवेलियन लौटते हुए दूसरा झटका लगता हुआ यहां पर अच्छा क्षेत्ररक्षण किया। क्या अच्छी गेंदबाजी करे, पहली गेंद के ऊपर 1 रन दिया था, दूसरी गेंद के ऊपर विकेट हासिल किया है, तीसरी गेंद के ऊपर डॉट गेंद थी और चौथी गेंद के ऊपर रनआउट दिया सतीश ने। तो अगली गेंद लेकर सतीश की खेलने के लिए तैयार, यहां पर बैट और बॉल का कोई संपर्क नहीं, चकमा खा गए, सीधे विकेट कीपर के हाथों में चली गई गेंद। गेंदबाजी मोर्चे पर अभी भी पहला ओवर शुरू है, स्कोर पहुंचा है 2 रनों के ऊपर, 2 विकेट गिर चुके हैं। तो सिद्धार्थ नाम का खिलाड़ी स्ट्राइक पर दिखाई देता हुआ, तो फिर से एक बार कट कर दिया, यहां पर देखना पड़ेगा, फील्डर भाग दौड़ कर गेंद के पास जाता, फील करता, पहले खिलाड़ी ने प्रयास बहुत अच्छा किया था, तब तक भाग दौड़ करके उन्होंने 1 रन चुराने में कामयाब होते हुए 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ, स्कोर पहुंचा है 4 रनों के ऊपर। इस ओवर में 4 रन आए और 1 विकेट हासिल किया है।
तो स्कोर पहुंचा है 4 रनों के ऊपर, 2 विकेट गिर चुके हैं। अभी दूसरा और कौन डालेगा, कैसा डालेगा ये देखना पड़ेगा। अभी भी 12 गेंदें शेष है, तो देखना पड़ेगा इस 12 गेंदों के ऊपर क्या होता है। तो स्ट्राइक पर दिखाई देते हैं तुषार सप्पा दिखाई देते हैं, जो छक्कों चौकों की बरसात करने वाले खिलाड़ी है। कई प्रतियोगिता में मैं उनको देख चुका हूं। पिछले साल की बात है, 2021 की चौके के सीपीएल लीग में उन्होंने अच्छा खासा प्रदर्शन किया था और उनके नाम जो इनाम मिला था वो उन्होंने दूसरे खिलाड़ी को दे दिया, वही तुषार सप्पा। फिर से एक बार उठा के खेला है, लेग साइड के ऊपर देखना पड़ेगा, गेंद चली गई सीमा रेखा के बाहर। ये देखो लंबा आपका इंतजार कर रहे तुषार सप्पा। ये देखो इस गेंद के ऊपर 1 रन चुराने में कामयाब होते हुए 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 9 रनों के ऊपर। दूसरा और गेंदबाजी मोर्चे पर शुरू है अमित का। 2 गेंदें हो चुकी है, पहली गेंद के ऊपर चौका बैठा था, दूसरी गेंद के ऊपर 1 रन मिला है। अमित काराने नाम के गेंदबाज गेंदबाजी मोर्चे पर तो स्ट्राइक पर खेल रहे सिद्धार्थ नाम के खिलाड़ी और नॉन स्ट्राइक पर तुषार सप्पा। तो ये गेंद लेकर तो देखना पड़ेगा, आपका भाग्य साथ नहीं देता हुआ, यहां पर आपने गलती कर दी, आपको नतीजा भुगतना पड़ेगा। तो खिलाड़ी बात होने के बाद नए खिलाड़ी मैदान के भीतर, नए खिलाड़ी का नाम है सचिन। नाम ही काफी है दोस्तों क्रिकेट जगत में, वही सचिन नाम के खिलाड़ी स्ट्राइक पर खेलने के लिए तैयार। तो गेंदबाजी मोर्चे पर अमित की गेंद, चौथी गेंद लेकर तीसरी गेंद के ऊपर विकेट हासिल किया था। तो देखते हैं दोस्तों आगे क्या होता है। तो गेंद लेकर अंपायर की, ये देखो गेंद अच्छी डाली है, यहां पर विकेट कीपर के पीछे लगा हुआ खिलाड़ी अच्छा क्षेत्र रक्षण किया और 1 रन चुराने में कामयाब होते हुए 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ स्कोर पहुंचा है 10 रनों के ऊपर। तो इस ओवर की अभी भी 2 गेंदें शेष है, तो क्षेत्र रक्षण में थोड़ा सा बदलाव दिखाई देता हुआ 3 ओवर का मुकाबला चलता हुआ मैदान के भीतर शाम के समय में। तो ये देखो ये गेंद, तो इस गेंद के ऊपर अच्छा क्षेत्र रक्षण किया, ये देखो कभी भी मामला हो सकता है, जोरदार अपील है लेकिन अंपायर पर उसका कोई असर नहीं होता हुआ। प्रयास तो बहुत अच्छा किया था, थ्रो भी अच्छा किया था, लेकिन पहले ही बल्लेबाज पहुंच चुके हैं। स्कोर पहुंचा है 11 रनों के ऊपर। तो इस ओवर की आखिरी गेंद लेकर, दूसरे ओवर की आखिरी गेंद लेकर तो देखना पड़ेगा आखिरी गेंद को। फिर से एक बार आगे जाके घुटना टेक के खेलने का प्रयास था, लेकिन बैट और बॉल का कोई संपर्क नहीं आया। विकेट कीपर मकरंद सावंत ने कोई गलती नहीं की। 2 ओवर खत्म होने के बाद स्कोर ऊंचा है 11 रनों के ऊपर। 3 विकेट गिर चुके हैं यहां पर। तो आखिरी ओवर कौन डालेगा? गोलंदाजी मार्कवर असा तो दीपक कौटणकर. बघूया पहिलं चेंडू दीपक कौटणकर याचो पुढून खेळलेला चेंडू समोर क्षेत्ररक्षक आणि चोरटी धाव एक घेतलेली असता. दुसऱ्या धावचा प्रयत्न फसलेला असा आणि खेळाडू बाद झालेलो असा. संघासाठी काय करू शकले नाही. चुकीला माफी नाही.
12 धावसंख्येले 12 आणि ह्या सामन्यात जे पंच म्हणून काम पाहत असत एक नावाजलेले अनुभवी पंच मुंबईवरसून त्यांना हे बोलवलेला असा त्यांचं नाव असं अजित साळुंके आणि अनिकेत साळुंके दोन्ही भाऊ भाऊ असं या ठिकाणी सांगितलं जात आहे अजित साळुंके आणि अनिकेत साळुंके पुढचा चेंडू उत्कृष्ट चेंडू चेंडूच्या समोर क्षेत्ररक्षक धावताना आणि या चेंडूवरती चेंडूवरती 3 धावा घेतल्या असं धावसंख्येत वाढ धावसंख्या झालेली असं ती 15 धावा अजूनही 4 चेंडू शिल्लक असं 2 चेंडू झाले आता शेवटच्या षटकातले 3 षटकांचा सामना असा मैदानावर बाजारपेठ कट्टा आणि वीर सायलिंग कट्टा यांच्यावर तो सामना 3 षटकांचा सामना पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल क्षेत्र कटकल चेंडू आणि चेंडूवरती चोरटी एक धाव घेतलेली असा धावसंख्येत वाढ धावसंख्या झालेली असं ती 16 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 3 चेंडू शिल्लक असत गोलंदाजी मार्कवर असतो दीपक कौठणकर नावाचा गोलंदाज आणि फलंदाजीसाठी स्ट्राईकवर असतो पुढे खेळलेला चेंडू आणि या चेंडूवरती क्षेत्ररक्षक चेंडू समोर चेंडूवरती बघूया किती धावा निघत असत ते 3 धावा धावसंख्येत वाढ धावसंख्येला 3 धावांनी वाढलेली असा धावसंख्येत वाढ धावसंख्या झालेली असा ती 19 धावा शेवटचे 2 चेंडू शिल्लक असत शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती 1 धाव दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव चौथ्या चेंडूवरती 3 धावा शेवटचे 2 चेंडू शिल्लक 5 आणि 6 पाचवा चेंडू मैदानावरती टाकताना दीपक कौटणकर येतो आणि खराब चेंडू अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू पुन्हा टाकूचा लागतो या चेंडूवरती 1 धाव धावसंख्या झालेली असतात ती 20 धावा शेवटचे 2 चेंडू शिल्लक पाचवा चेंडू पुन्हा एकदा चांगलं खेळायचा प्रयत्न आणि बॅट्समॅन बॉलचा काय संपर्क झाला चेंडू गेलो विकेट किपरच्या हाताच्या चेंडूवरती एकही धाव नाही धावसंख्या थांबलेली 20 धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात पुढचा चेंडू दीपक कौटण करतो खेळण्यासाठी सज्ज आणि चेंडूवरती पुढे खेळण्याच्या नादात या ठिकाणी बाद झालेला खेळाडू प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि मी स्वतः सुशील मोर्य तुमची सगळ्यांची थोड्या वेळासाठी रजा घेतोय धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेला मात्र सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषद सदस्य आणि माजी बांधकाम आणि वित्त सभापती संतोषजी साठविलकर साहेब त्याचबरोबर संजयजी नाईक सर या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचं खूप चांगलं सहकार्य लाभलं या स्पर्धेला त्याचबरोबर ज्यांनी मात्र या स्पर्धेला सहकार्य केले त्या सर्वांचंच या ठिकाणी विशेष आभार असतील त्यामध्ये जर आपण आभार मानायचं झालं तर संजय नाईक सर ज्यांनी मात्र सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेला प्रमुख उपस्थिती दर्शवली अबू गावडे साहेबांचे या ठिकाणी विशेष सहकार्य त्याचबरोबर पेंडूर सोसायटीचे चेअरमन रमेशजी गावडे वैभवजी पेंडुरकर यांचं खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेला राहिलंय कृष्णा दळवी अविनाश पेडणेकर उमेश पेडणेकर जितेंद्र पेडणेकर प्रीतम साळगावकर सागर पेडणेकर सुहास साळगावकर धनेश साळगावकर जयेश पेडणेकर शुभम पेडणेकर दीपक पेडणेकर संतोष साळुंखे विनायक साळुंखे शशांक पेडणेकर हेमंत पेडणेकर शिवराम साळुंखे नंदकिशोर पेडणेकर नितीन करंगुटकर नारायणजी पेडणेकर त्याचबरोबर
बरेचसे पुरस्कर्ते आणि बक्षीसदाते आहेत ज्यांनी ज्यांनी मात्र या स्पर्धेला सहकार्य केले त्या सर्वांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. अनिकेशजी साळुंके, त्याचबरोबर अनिल दळवी, शैलेशजी साळुंके, गणपत पेडणेकर, जितेश पेडणेकर, अतुल पेडणेकर, शैलेशजी घाडी, तुषार सावंत, मिलिंद पेडणेकर, सुशील साळुंके, रुपेश साळुंके, उदय पेडणेकर, सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. सर्वांनी या स्पर्धेला मात्र कोणत्या ना कोणत्या स्वरूपात खूप चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल या उपस्थित सर्व आणि या सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक आभार असतील. दोन एकाच विभागातील संघांमध्ये चालू असलेली मॅच आपण बघतोय. वीर साई लिंग कट्टा आणि बाजारपेठ कट्टा या दोन संघांमधला हा सामना, ज्या ठिकाणी 3 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी अवघ्या 21 धावांची आवश्यकता आहे. ते 21 धावांचं लक्ष्य पार पाडण्यासाठी सलामीवीर 2 फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. 3 ओव्हरचा सामना, ज्यामध्ये 7 धावा प्रति षटकाच्या सरासरीने 21 धावा बनवायच्या आहेत. मकरंद आणि प्रजेश अशी 2 फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवली जाते. सलामीचा गोलंदाज सुद्धा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. 21 रन्स टू विन, 21 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए. स्ट्राइक एंडवर मकरंद सावंत, गोलंदाजी क्रमांक 1 हाताळण्यासाठी कुणाल गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. बॉल टू रन अशी ही मॅच आहे. पहिलाच बॉल या वेळेला भिरकवण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न मात्र असफल ठरतोय. चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन. निर्धाव चेंडूने सुरुवात होते ओव्हरची. ओव्हर नंबर 1 घेऊन आलाय कुणाल. मकरंद सावंतसाठी हाताळलेला एक अगदी हाफ ट्रॅकर बॉल, ज्याला मात्र पुल करण्याचा प्रयत्न केला मकरंद सावंतने. निर्धाव चेंडूने होते सुरुवात. निर्धाव चेंडूने सांगता झाली आहे पहिल्या चेंडूची. या वेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, अंगापासून बराच लांब ठेवला होता बॉल. पंच मात्र या ठिकाणी वळतील आणि हात पसरवून व्हाईट बॉलचा इशारा दर्शवतील. संघाच्या खात्यामध्ये मात्र अतिरिक्त धावेने मात्र या संघाचं धावसंख्येचं खातं या वेळेला उघडलं जात आहे. वीर साईलिंग कट्टा फलंदाजी करतोय. जिंकण्यासाठी 21 धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. 3 ओव्हरमध्ये 21 धावा बनवायच्या आहेत, म्हणजे 18 चेंडू आणि 21 धावा. हे समीकरण तसं पाहिलं गेलं तर तसं काही मोठं नाही आहे. कव्हर्स मध्ये हा फटका, हवेमध्ये लॉफ्ट केलाय चेंडूला, फिल्डर चेंडू खाली. चेंडू मात्र धरणीला दान केला जातोय. जीवनदान मिळतंय मकरंद सावंत सारख्या एका कसलेल्या फलंदाजाला. या वेळेला मात्र 2 धावा मिळवतोय मकरंद आणि संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये 2 धावांची वाढ झालेली असताना संघाचं धावफलक एक अतिरिक्त धाव आणि आता मिळवलेल्या या 2 धावा अशा एकूण 3 धावा धावफलकावरती. सकाळच्या सत्रामधून जर आपण पाहिलं तर सातेरी कृपा पेंडूर हा संघ मात्र सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. या 2 संघांमध्ये जो संघ जिंकेल तो सातेरी कृपा पेंडूर संघाच्या विरोधामध्ये सेमीफायनलचा सामना खेळेल. या मॅच मध्ये मात्र जिंकण्याची गरज आहे. एकाच विभागातील 2 संघ आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर वीर साई लिंग कट्टा आणि दुसऱ्या बाजूला बाजारपेठ कट्टा अशा एकूण 2 संघांचा हा चालू असलेला खेळ. दुसऱ्या बाजूने मात्र सातेरी कृपा पेंडूरचा संघ जो आहे तो उपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय. म्हणजे यांच्यापैकी एक संघ जो आहे तो कुठेतरी सेमीफायनल मध्ये जाणार, म्हणजे कट्टा विभागाला बिलॉंग करणारा एक संघ जो आहे तो कुठेतरी सेमीफायनल मध्ये जाताना आपल्याला दिसणार आहे. डावखुरे हाताचा फलंदाज प्रजेश या वेळेला स्ट्राइक एंडवरती कुणालच्या पुढील बॉलसाठी. धावफलक एकेरी दुहेरी धावेनं पुढे घेऊन गेले. 4 धावा आतापर्यंत धावफलकावर येते वीर साई लिंग कट्टा संघाच्या खात्यामध्ये. ओव्हर द विकेट या वेळेला फुल टॉस बॉल. पंचांकडून मात्र नो बॉलचा इशारा येतोय आणि हा दुसऱ्या धावेचा यशस्वी प्रयत्न. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आणि पंचांकडून आलाय नो बॉलचा इशारा. बीमर चेंडू होता. बीमर बॉलला मात्र खेळताना थोडंसं कठीण पाहायला मिळालं प्रजेशला. नो बॉल आलाय. नो बॉल वरती 2 धावा धावून घेतलेत. एकूण 3 धावा या बॉल वरती मिळतील वीर साईलिंग कट्टा संघाला. 3 धावांसोबत धावफलक 7 धावांवरती. एक महत्वपूर्ण लढत आहे. कर्व मरोची स्थिती असेल, कारण या मॅच मध्ये जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. आणि यानंतर मात्र सेमीफायनल नंबर 1 या वेळेला भिरकावून देतोय चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने 1 बाउन्स. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
नंतर ऐकलंय आपण एक सुमधुर संगीत दर्शन राऊळ यांच्या माध्यमातून. डीजे मास्टर खूप चांगलं सुमधुर संगीत वाजवतायत सकाळच्या सत्रापासून. यावेळेला कट करतायत, चेंडूला दिशा दाखवतायत, थर्डमॅन क्षेत्राच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. बॉल फिल्डर त्या ठिकाणी आहेत. दोन क्षेत्ररक्षक एकमेकांसोबत भांडतायत की हा चेंडू मीच फेकणार, या चेंडूवर माझं नाव लिहिलंय. परंतु दोघांचं भांडण आणि फलंदाजांचा लाभ असं म्हटलं जाते. 2 धावा धावून पूर्ण केल्या प्रजेश आणि मकरनच्या जोडीने. धावसंख्या 13 धावांवर जाऊन पोहोचली. अजूनही 8 धावांची आवश्यकता. शेवटचा 1 बॉल शिल्लक या ओव्हर मधला. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसतोय, परंतु एक धाव बाईच्या स्वरूपात जरूर या ठिकाणी या शेवटच्या बॉलवरती धावफलकावर अंकित केली जाईल आणि ओव्हरची मात्र समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज संघाची धावसंख्या 14 धावा बिनगडी बाद. जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता. लास्ट 12 बॉल्स टू गो अँड मोर. संघनायकाने कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. सातेरी कृपा पेंडूर सर्व संघाने कृपया कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. ही मॅच संपल्यानंतर लगेच आपण टॉस सोडून पुढील मॅचला सुरुवात करणार आहे. या मॅच मध्ये मात्र थोडंसं कुठेतरी वीर साईलिंग कट्टा या संघाचं परडं थोडंसं भारी दिसतंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी हा गोलंदाज यावेळेला यष्ट्यांच्या मागे येऊन हा चेंडू पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. मात्र तो 2 चौकार ठोकतोय या मॅच मध्ये. जबरदस्त बॅटिंग. अवघ्या 3 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी आता मात्र शिल्लक राहिली आहे. 11 चेंडू हातामध्ये शिल्लक आहेत. यानंतरच्या मॅच साठी आम्ही विनंती करतोय सातेरी कृपा पेंडूर संघनायक आणि आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स समोर उपस्थित राहायचंय. प्रजेश खूप चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करताना वीर साईलिंग कट्टाचा संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 3 धावा दूर आहे. पुन्हा एकदा स्विच हिट करतायत. पॉइंट मध्ये खेळाडू उपस्थित. मिसफिल्ड होत आहे. चेंडू जातो अलॉंग विथ द कार्पेट सीमारेषेच्या दिशेने. 2 धावा तर सहजरित्या पूर्ण केल्या जातील. थोडेसे फंबल होत आहेत फिल्डर त्या ठिकाणी. प्रजेश आणि मकरनच्या जोडीकडून 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेलेत. फिल्डर जीवाची मजा मजा करतोय. मगाशी फलंदाजीच्या माध्यमातून खूप चांगलं मनोरंजन आपण झालेलं पाहिलं आणि हा बॉल पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावांसाठी हा षटकार.